काय राहिलाय तुम्ही बघायला साप बघाय होय पोरं काय आयडिया बी पाहिजे होती. कसली आयडिया देतोय की पकडायला काय म्हणे? हातात देतो एवढा आत आलाय असा कुठनं आला असा आत? काय कळणार आम्हाला होय कुठं आहे आज जाऊ तुम्ही बायकांनो बाहेर मोठा नाग आहे मोठा मोठा नाग आहे की बाजूला हो. तू बाजूला हो. तू बाजूला हो. दरवाजाला कडी घाल की तू बाजूला हो रे काठी नको का बस हे दरवाजा जाम आम्हाला. अरे मारशील आधी अगं मारशील थांब मारू कुठं जाणार जाऊन जाऊन कुठे जातो तुला बाजूला हो. त्याच्या संग बोलले आनंदा पवार सुळे हे शेतामध्ये राहतात आणि त्यांच्या घरामध्ये असा साप आलेला आहे फुसफुस कसलं करायला कसा सुंदर असा नाग आहे बघा एवढं समजाय नाही हे आत नका फोकस चालू आहे नी त्याचा फोकस बंद करा होय मागावचा संतोष संतोषचा आहे आम्ही ते. गप्पी. कसलं बरं आणलं खेळवायचं किती बाई घालायची. बघा की जरा कधी नाही कधी पण आता तुम्ही शेतात आहे शेतात राहायला आहे त्याच्यामुळे कसं आहे साप चावला बिनविषारी विषारी वळकाला आलं पाहिजे तुम्हाला अगोदर हा, कसं सांगा ते? चांगला विषारीच तुम्ही असणार. शेतकरी आहे. नाग साप आहे कोबऱ्यापैकी 2 नंबर विषारी साप दाद्यांचं एक म्हणा तर नंबर कोबराच आहे तो. मण्या, 2 नंबर नाग 3 नंबर घोणस असं 4च विषारी साप आहेत आपल्या भागात आणि बाकीचे सगळे साप आहेत ते बिनविषारी आहेत. साधे. तरी आपण त्या सापाला घाबरतोय की काय कर चावलाय आणि काय होते काय की जरी कुठलाही साप चावला तर आपण सरकारी हॉस्पिटल गाठणे लवकरात लवकर हे फार विचारी असणार काही होत नाही असला तरी आपण जगू शकतोय नाग जरी चावला तर आपण जगू शकतोय पण आपण धाडस पाहिजे आपल्याला काय होत नाही ही भावना चावल्यापेक्षा आपल्याला काय होत नाही ही भावना मनात ठेवायची आपली बीपी वाढू द्यायची नाही डॉक्टरना ट्रीटमेंट करायचं जेणेकरून सोपं जाईल आणि तुमचा जीव वाचेल याच्यामुळे त्यांना घाबरून 99% लोकांचा जीव जातो बिनविषारी जरी साप असला तर माणसाचा घाबरून जीव जातो जा बाबा सुखरूपणे आणि परत काय नाचवून जाऊ नको नाचवत नाही तुम्ही नाचा लागलाय तुम्ही पणा लागलाय टेन्शन घेऊ नका तुम्ही बापय बी भ्या सर आमचं तरी काय सोडा तुम्ही बापे महिला काही असू देत शेतात तुम्ही राहताय होय ते साप बघून धाडस व्हायचं धाडस व्हायला पाहिजे बरोबर असं घाबरून चालणार नाही तुम्ही मुळात आवाज बिवाज आहे का तो? तिथं हे आहे की ते मारतो तुमच्या इकडे बाहेर या. नाही, आत सोडतो बघा तुम्ही इथे सगळे राहताय किती घर आहे तिथं आणि किचन कट्यावर कोण चढलं होतं आम्ही नाही, नाही, आता तुम्ही साप बघून किचन कट्यावर हा? हे लोक किचन कट्ट्यावर चढून बसली तुम्ही शेतात राहताय धाडस व्हायला पाहिजे साप बघून किचन कट्ट्यावर आणि माळ्यावर चढून चालत नाही साप कुठे जातोय साप कधी पाठ लागत नाही बरणी तेवढे घ्यान जाऊ नये साप कधीही पाठ लागून येत नाही तुम्ही तुम्हाला बघून साप घाबरतोय घाबरतोय तेच बघायचं. त्याच्यामुळे एवढ्या अंतरावर का असं आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं तुम्ही शेतात राहताय त्याच्यामुळे इतकं घाबरून चालणार नाही आणि धाडस व्हायला पाहिजे मग किचन घरात येणारच की तुमच्या घरात उंदरा येत म्हणून साप आलाय बाई लाखाचा जीव वाचवलेली नाहीतर काय रात्रभर किती माणसं आजारी पडली भीती तुमची गेली हेच काम करतोय आणि कायमच्या तर भीती गेली कारण तू आपल्याकडे साप आता गेलाय म्हटल्यानंतर आमची भीती गेली आता हेच महत्वाचं काम आम्ही आणि करतोय दिसला असला अडचणीतला असलं तर बाबा तूच या बोला बोला मी तुम्ही कवा रात्री आपण ते बोलवा, मी येणार. आम्ही मारत नाही साप इथून पुढे फक्त तुम्हाला आम्ही बोलवणार मी येणार कधी पण बोलवा आम्ही हेच महत्वाचं काम आणि करतो आमचा फोन बाकी तुम्ही उचलत होय ना. आशीर्वाद द्यायला येतात त्यालाच होय ना एक सापाचा एक माणसाचा लहान मुलं असतात जनावर असतात त्यांचा जीव वाचवायचा आम्ही काम करतो महत्वाचं तुम्ही आम्हाला बोललो आम्ही असलो जाग्यावर तर येणारच वेळेत येणार वेळेत काम करणार तुमचं आज जसं झालं तसं आम्ही काम नाही करू. बाई, आम्ही घाबरून तिकडे बायका आला माहिती. मागावमधून 10 मिनिटात तुम्ही आला पण तुम्ही लगेच मागा सुळ्यामध्ये आला सुळ्यामधून इथं आला काय म्हणला हा बरं ह्या पोरान भारी काम केलंय हा. मोठं काम केलंय
ते ना, तसं झालं. डॉक्टरच्या पुढचं केलं काम ह्या पट्ट्यान तुमचा आशीर्वाद राहू दे, तुमचा आशीर्वाद राहू दे आम्हाला असं दिले का आणि असं काम करत राहू. होय, होय. चला धन्यवाद. ओके बाबा तू आता